नमस्कार मंडळी, सिम्पली फूड विथ तेजश्रीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। कसे आहात सगळे? आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीची गोडी डाळ। आज आमचा उपवास आहे, श्रावणी शनिवार आहे, तर आज मी विचार केला की मालवणी पद्धतीमध्ये गोडी डाळ ती आहे ती आपण बनवूया। तर झटपट आता बघूया आपण मालवणी पद्धतीच्या गोडी डाळीसाठी लागणाऱ्या रेसिपी। हे बघा, आता ही जी आहे मी डाळ उकडून घेतलेली आहे। तर डाळीमध्ये मी काय काय घातलेलं आहे तर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आहेत, बॉईल करतानाच टाकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला टोमॅटो पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातलात तरी चालेल। आणि इथे मी जे हे वाटप केलेलं आहे ना, तर ते वाटप काय आहे, खोबरं, थोडेसे जिरे, थोडीशी हळद ही मी वाटून घेतलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये मी मिरची घातली आहे बॉईल करताना, म्हणून मी ह्याच्यामध्ये मिरची वाटपाला घातलेली नाही आहे। ठीक आहे, तर आता आपण चालू करूया फोडणी काय द्यायची आहे ती। तर बघा, आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढई मीडियम गॅस केलेला आहे। त्याच्यामध्ये आता मी थोडंसं 2 ते 3 टेबलस्पून तेल घालणार आहे। तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी घालणार आहे मोहरी आणि थोडीशी घालणार आहे हिंग। हिंग जी आहे ती ऑप्शनल आहे, कोणाला आवडते कोणाला आवडत नाही, तर ती ऑप्शनल आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घाला, नसेल पाहिजे तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। आणि ती थोडी तडतड होऊन द्यायची आहे। तडतड झाल्यानंतर ही आपली जी बॉईल केलेली डाळ आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। आणि ही थोडीशी आपण ढवळून घ्यायची आहे। डाळ थोडीशी ढवळून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तितकं तुम्ही पाणी घालायचं आहे। कोणाला जाड डाळ लागते, कोणाला पातळ डाळ लागते, तर तुम्हाला जसं पाहिजे असेल तशा पद्धतीने तुम्ही डाळीमध्ये पाणी घालायचं आहे। आणि थोडीशी त्याला एक अर्धी उकळी यायला द्यायची आहे। आणि उकळी आल्यानंतर हे जे आपण वाटप केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। आता थोडीशी उकळी येऊन देऊ द्या। हे बघा, थोडी थोडी डाळ उकळायला चालू झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये जो आपला वाटलेला मसाला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। हे बघा, हा आपण मसाला आता याच्यामध्ये घातला आहे आणि ते थोडंसं ढवळून घ्यायचं आहे। आणि ढवळून त्याला आता चांगली 1 ते 2 उकळी देऊन द्यायची। जास्त ही डाळ उकळवायची नाही आहे, मग ती डाळ जास्त उकळवली की तर ते खोबरं त्याच्यामध्ये फुटणार, तर म्हणून ती जास्त आपण उकळवून द्यायची नाही आहे। 1 ते 2च उकळी काढायची आहे। आणि त्याच्यामध्ये आता आपण गार्निशिंगसाठी वरून आपण कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। आणि डाळ शिजवतानाच मी त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, म्हणून मी आता डाळीमध्ये मीठ घातलेलं नाही आहे। तर आता ह्याला चांगली एक उकळी येऊन देऊ द्या। आता हे बघा, तुम्ही आता बघत असाल डाळीला अशी मस्त अशी उकळी आलेली आहे आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे। ती अतिशय सोपी आणि सुंदर अशी ही मालवणी पद्धतीची गोडी डाळ बनली जाते। बघा किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे। मी जास्त काही घट्ट पण करणार नाही आहे ती। आता 1 उकळी आलेली आहे, आता मी गॅस त्याचा बंद करणार आहे। बघा, मस्त अशी आपली मालवणी पद्धतीची गोडी डाळ तयार झालेली आहे। हे बघा, तुम्ही बघत असाल आता किती सुंदर अशी उकळी आलेली आहे डाळीला आणि डाळीचा कलर पण किती सुरेख दिसत आहे। अशी आपली मालवणी पद्धतीची गोडी डाळ तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अजून तुम्हाला माझ्याकडून काही रेसिपी बघायच्या असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया। टिल देन टेक केअर, बाय।